नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे फायनल टार्गेट आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की नवीन शासन जी आर आलेला आहे. मित्रांनो, तर या जी आरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेचे ऑनलाईन फॉर्म बंद करण्यात आलेले आहेत. आणि नवीन शासन जी आरनुसार आपण जर फॉर्म भरायचा असला तर कशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म भरू शकतो किंवा कशाप्रकारे जी नवीन पद्धत करण्यात आलेली आहे ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती कळेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा जी आर आहे. आणि हा दिनांक पाहू शकता की 6 सप्टेंबर 2024 म्हणजेच आजच हा जो जी आर आहे हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि महिला व बाल विकास विभागामार्फत हा जो शासन निर्णय आहे तो करण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बघू शकता प्रस्तावना की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनात महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणण्यात आलेली होती. परंतु या शासन निर्णय 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेतील ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना महिना सप्टेंबर 2024 मध्ये ज्या महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अजूनसुद्धा बाकी राहिलेले असतील त्यांना हे जे फॉर्म आहेत ते अजूनसुद्धा भरता येणार आहेत. पण अगोदर हे जे फॉर्म आहेत ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी जमा करत होतो किंवा ऑनलाईन भरत होतो. पण आता हे जे आपण ऑनलाईन फॉर्म आहेत ते आता या शासन निर्णयाप्रमाणे बंद होणार आहेत. आणि या शासन निर्णयात दिल्याप्रमाणे आता फक्त आपण जे फॉर्म आहेत ते फॉर्म फक्त अंगणवाडी सेविकेमार्फत फक्त आपण हे जे अर्ज आहेत ते देऊ शकणार आहोत. आता इथून पुढे सेतू सुविधा केंद्र किंवा ऑनलाईन फॉर्म भरणे नसून तर अंगणवाडी सेविकांजवळ हे जे फॉर्म आहेत हे फॉर्म फक्त अंगणवाडी सेविकाजवळच स्वीकारण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा असा जी आर होता मित्रांनो. आपल्या सर्व बहिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.